महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिक शहर आता गुन्हेगारांचा अड्डा बनताय की काय असा प्रश्न पडू लागलाय. एकामागून एक नाही, दोन नाही तर तब्बल 3 अशा घटना समोर आल्याने नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र शून्य झालाय. महिलांचं शोषण, फसवणूक आणि सत्तेचा किंवा पैशाचा माज, या प्रकरणात जे काही समोर येतंय ते ऐकून अंगावर काटा येईल. महिलांना जाळ्यात ओढायचं आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, हाच यांचा धंदा. तपासात दररोज नवीन शोषणाची प्रकरणे बाहेर येत आहेत. पण प्रश्न हाच आहे की या नराधमांना पाठीशी घालणारे पांढरपेशी कोण आहेत? अशोक खरातची बातमी शमते न शमते तोच दुसरं नाव समोर आलंय, रवींद्र एरंडे याचं. इथेही तोच अश्लील खेळ, तोच छळ आणि महिलांच्या असहाय्यतेचा घेतलेला फायदा. पीडित महिलांनी हिम्मत करून तक्रार तर दिलीये, पण या नराधमांना कायद्याचा धाक उरलाय की नाही? महिलांच्या सुरक्षेच्या बाता मारणारे आता कुठे तोंड लपवून बसलेत, असा प्रश्न पडलाय. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा नाशिकच्या एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीतून लैंगिक छळाची बातमी आली. जिथे महिला काम करायला जातात तिथेच जर नराधम टपलेले असतील तर महिला भगिनींनी काम करायचं कुठे? मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आणि एसी केबिनच्या आड चाललेला हा घाणेरडा प्रकार कोणाच्या संगनमताने सुरू होता याचे उत्तर कधी मिळणार? पोलीस फक्त गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मानणार की नराधमांना कठोर शासन करणार? नाशिकच्या या सेक्स स्कॅन्डलचं कनेक्शन नेमकं कुठपर्यंत पोहोचलंय? या आणि अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. नाशिकच्या या 3 घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. आता वेळ आलीये रस्त्यावर उतरून जाब विचारण्याची. पोलीस म्हणतात तपास सुरू आहे, पण न्याय कधी मिळणार हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.